राम राम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग्स. आणि आज आपला ब्लॉग आहे आपला स्ट्रेचिंग रुटीन, जो आपण रोज फॉलो करतो, कारण की आपल्याला अटेंड करायचे स्प्लिट्स. त्यामुळे आपल्याला ते रोज फॉलो करतो आपण आणि रोज प्रॅक्टिस करतो. तर तो एक माझा रुटीन मी शेअर करायचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तरी थोडंसं कॅमेरा अँगल्समध्ये थोडंसं कन्वर्ट करताना किंवा असं शिफ्ट करताना थोडेसे आपल्याला डिफिकल्टी झाले, ते सुद्धा तुम्हाला दिसतील ब्लॉगमध्ये. ते तेवढं ॲडजस्ट करून घ्या. बाकी हा ब्लॉग एकदम भारी आहे, काय विषय नाही. आपण खूप सारे स्ट्रेचेस केलेत आणि खूप सारे पोझिशनमध्ये व्यवस्थित एक्सरसाइज केलेत, तर तेच आपण दाखवलं आहे, काय विषय नाही. तर एन्जॉय करा आजचा हा ब्लॉग आणि मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता ब्लॉगमध्ये. जय सियाराम. तर मित्रांनो, आता आपण आलो घरी कॉलेजवरून. आपल्याला आपल्या मित्रांनी गाडीवरून सोडलं आहे आणि आता आपण आलो आहे. हातपाय वगैरे धुतले व्यवस्थित आणि मॅट आपण आपला हाताळला आहे, कारण की आता आपल्याला करायचे आपली स्ट्रेचिंगची प्रॅक्टिस. 5 होत आलेत. फटाफट स्टार्ट करायचं, कारण की 6 वाजता आपल्याला त्यानंतर आपल्याला हे करायचं प्रेझेंटेशन सुद्धा बनवायचं. सो आता आपण फटाफट स्ट्रेचिंगला स्टार्ट करूया आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटेन टाईम लॅप्समध्ये किंवा स्ट्रेचिंग करताना. बस एवढंच बोलून आणि आता जय श्रीराम. तर आता आपण स्टार्ट करतो आपले स्ट्रेचेस आणि आपल्या जे आहे आणि ते खुर्ची आपली ज्या पाठच्या लेगला आपण कॅमेरा सेटअप केला, तर आवाज थोडासा कमी येत असेल तर मी तो व्हॉइस ओव्हरमध्ये टाकून टाकेल, त्या विषयी. आता आपण स्टार्ट करतो आपले स्ट्रेचेस फ्रॉम यूट्यूब व्हिडिओज, त्या विषय आहे. मला असं वाटतंय जेवढे पण सीटेड आहेत पोजेस किंवा स्ट्रेचेस, ते सर्व आपण ह्या अँगलने शूट केले पाहिजे, म्हणून तुम्हाला एक अजून परफेक्ट व्ह्यू येईल माझा. तर पहिले होता बटरफ्लाय असा वाला, तर आता असा वाला झाला. राईट लेग फ्रंट, स्टँडिंग वाले पोझिशन होतं. स्टँडिंग मध्ये थोडंसं लिफ्टेड फ्रॉम द ग्राउंड. सो आपण आता अँगल हा ठेवणार आहे. माझा जो राईट नी आहे ना, हा त्याच्या इथे मला क्रॅम्प येत असतात, त्यामुळे मी थोडासा थांबतो आणि परत एकदा स्टार्ट थोडंसं ॲडजस्ट करतो.
आता आपण डायरेक्ट स्प्लिट्स ट्राय करतोय, जेवढे बेस्ट होतील तेवढे. तर आता आपली स्प्लिट ट्रेनिंग कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझे हालत काय होते स्ट्रेचेस करताना. माझी बॉडी बिलकुल फ्लेक्झिबल नाही आहे, काहीच नाही जमत मला. बट स्टील आय एम ट्राईंग. मला एक ना एक दिवस ते स्प्लिट्स अचीव करायचे आहेत, फ्रंट आणि साईड दोन्ही. आणि फ्रंट पण दोन्ही लेगच्या. माझा लेफ्ट साईड अजून एवढी फ्लेक्झिबल काय माहीत का नाही आहे, जात नाही. बट राईट साईड इज गोईंग डाऊन. आय थिंक बिकॉज ऑफ माय लेफ्ट साईडचे हिप फ्लेक्सर्स आहेत ते जास्त फ्लेक्झिबल राईटच्या हिशोबाने, राईटपेक्षा जास्त. बाकी दोन्ही लेगचे हॅमस्ट्रिंग्स आर व्हेरी गुड. लेफ्टचे हॅमस्ट्रिंगसुद्धा खूप उत्तम आहेत आणि राईटचे हॅमस्ट्रिंग्स जरा हे टाईट वाटतात आणि हिप फ्लेक्सर थोडं टाईट होतं. मला ते स्ट्रेच करायचं व्यवस्थित. सो मला तेही आता करायचं आहे. तर भेटू तुम्हाला डायरेक्ट बॅक स्ट्रेचिंग किंवा दुसरं काय करायचं जय. तर हा होता आजचा व्लॉग मित्रांनो. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज आपण स्ट्रेचिंग केले खूप एकदम प्रॉपर, काय विषय नाही, एकदम भारी स्ट्रेचिंग केले. बट आपले काही स्प्लिट्स अजून अनलॉक नाही झालेले. आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून ते एक ना एक दिवस तरी होतील अनलॉक, काय विषय नाही. आपण बॅक फ्लेक्झिबिलिटीसुद्धा ट्राय नाही करते म्हणजे त्यामध्ये सुद्धा खूप इम्प्रूव्हमेंट दिसली आपल्याला. फ्रॉम डे वनलाच आपल्याला बॅक बेंड प्रॉपर आला आणि त्यालासुद्धा आपण आता कमी करत जातो आहे डिस्टन्स पायांचा आणि हातांचा. मी तुम्हाला दाखवेन एक दिवस व्हिडिओमध्ये, बट ते आज आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड नाही करू शकतो ड्यू टू सम रिझन्स. कारण की अँगल सारखा चेंज करायला लागतो आणि बॅक बेंड इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड पोझिशन, जिथे आपण जास्त मुवमेंट नाही करू शकत. आणि त्यामुळे मी जास्त काही कॅमेरा अँगल चेंज नाही करू शकलो. त्यामुळे मी म्हटलं बाद झालं स्प्लिट. त्यानंतर मग आपल्याला स्प्लिटसुद्धा अचीव करायचे आहेत. हँडस्टँडसुद्धा आहे आपल्या क्यूमध्ये. खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग आहेत, एक ना एक दिवस आपण ते करू. तर मी हे छोटंसं काय बोलतो जे मी रोज प्रॅक्टिस करतो ते फक्त दाखवायचा एक प्रयत्न केला आहे आणि भारी झालं ते शूटसुद्धा. तर कसा वाटला हा व्लॉग ते तुम्ही नक्की मला सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करून टाका. जर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून आमचे सर्व लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि तुम्ही सर्वात आधी ते एन्जॉय करू शकता. आणि अजूनपर्यंत जर बघताय न कंटिन्युअस विदाऊट एनी इंटरप्शन किंवा विदाऊट एनी पॉज किंवा स्किप, तर जय श्रीराम लिहून टाका कमेंट सेक्शनमध्ये. आपल्या बेसिक रूल आहे, काय विषय नाही. आणि मी भेटतो तुम्हाला एका नवीन ताज्या तवान्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.